श्री स्वामी समर्थ। आपली आजी कढई आणि तवा उलटा ठेवण्यास मनाई का करतात याचे कारण धर्म, संस्कृती आणि आरोग्याशी संबंधित आहे। आपल्या देशात स्वयंपाकघर हे एक पवित्र स्थान मानले जाते। जर आपण पाहिले तर वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराशी संबंधित काही नियम आहेत, त्यांचे पालन केल्याने घरात शांती आणि आनंद राहतो। म्हणून तवा, कढई इत्यादी स्वयंपाकघरातील भांडी काळजीपूर्वक ठेवली जातात आणि स्वच्छ केली जातात। बऱ्याचदा घरातील आपली आजी तवा आणि कढई उलटी ठेवण्यास मनाई करतात। असे मानले जाते की असे करणे अशुभ आहे। यामागे काही पारंपरिक आणि वैज्ञानिक कारणे असू शकतात। आज आपण तवा आणि कढई बद्दल जाणून घेऊ। तवा आणि कढई या दोन्ही भांड्यांचा संबंध राहू ग्रहाशी असल्याचे मानले जात असल्याने त्यांच्या देखभालीबाबत काळजी घेणे आवश्यक आहे। वास्तुशास्त्रानुसार भाकरी किंवा भाजी शिजवल्यानंतर तवा कधीही घाणेरडा ठेवू नये, याचा घरप्रमुखावर वाईट परिणाम होतो। ते नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे। रात्रीच्या वेळी कधीही घाणेरड्या भांड्यांसह तवा आणि कढई ठेवू नये, यामुळे राहू खराब होतो। स्वयंपाक झाल्यानंतर तवा आणि कढई चुलीवर किंवा गॅस शेगडीवर ठेवू नये। त्याऐवजी स्वयंपाक पूर्ण केल्यानंतर ते चुलीच्या किंवा गॅस शेगडीच्या उजव्या बाजूला ठेवा। तसेच तवा आणि कढईला तीक्ष्ण वस्तूंनी घासून स्वच्छ करू नका। तवा आणि कढई उलटी ठेवल्याने त्यावर धूळ आणि घाण साचू शकते, जी नंतर अन्नात मिसळू शकते। ही भांडी अनेकदा गरम तेल आणि अन्न शिजवण्यासाठी वापरली जातात आणि जर भांडी घाणेरडी असतील तर ती आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात। हीच पद्धत पिढ्यानपिढ्या चालत येत आहे। वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात तांबे, स्टील, पितळ आणि पितळेपासून बनवलेली भांडी असतील तर ती घराच्या पश्चिम दिशेला ठेवणे नेहमीच चांगले। वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात चुकूनही भांडी उलटी ठेवू नये। असे केल्याने तुमच्या घरात गंभीर वास्तुदोष निर्माण होऊ शकतो। त्याचा नकारात्मक परिणाम घरातील प्रत्येक सदस्यावर दिसून येतो। जर तुम्ही स्वयंपाकघरात भांडी उलटी ठेवली तर कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळा निर्माण होतो आणि घरात अशांततेचे वातावरण निर्माण होते आणि घरात सतत भांडणे होतात। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।